2026 वर्ष हे अत्यंत उष्ण वर्ष असं ठरलेलं आहे. म्हणजे गेल्या 2019 आणि 2015 आणि 2022 ही जर 3 वर्ष सोडल्यानंतर त्याहीपेक्षा सर्वाधिक कठीण असं उष्ण वर्ष म्हणून 2026ला गणलं जाणार आहे. कारण यावर्षी हे उच्च वातावरणातलं जे तापमान आहे ते तापमान वाढलेलं आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स जे आहे ते पण वाढलेलं आहे. जेट्स विंड्स जे आहेत त्या पण उच्च तापमानाच्या ठरलेल्या आहेत आणि यामुळं राजस्थान आणि गुजरातमधून जे उष्ण जे वारे आहेत ते आपल्यापर्यंत येत आहेत. विशेषतः हे वारे आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जलद गतीनं पोहोचत आहेत. त्याचप्रमाणे ते उत्तर भारतात पोहोचत आहे, मध्य भारतात पोहोचत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं विशेषतः विदर्भाचं तापमान जे आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं तापमान आहे हे तापमान प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे जळगाव आहे, अकोला आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, चंद्रपूर आहे, मालेगाव आहे, इथलं तापमान प्रचंड वाढलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे सर्वाधिक यावर्षी जे तापमान आहे ते खरं तर जानेवारीच्या एंडिंगला चालू झालेलं आहे. म्हणजे संपूर्ण मार्च हे तापलेलं आहे मधला काही काळ सोडला तर. एप्रिलमध्ये हे तापमान 45 डिग्रीच्या वर गेलेलं आहे आणि एप्रिलच्या हा जो शेवटचा आठवडा यात हे तापमान जवळजवळ 46पर्यंत हे पोहोचण्याची शक्यता आहे आणि मेमध्ये हे तापमान जवळजवळ 46 ते 47 डिग्री हे तापमान विदर्भाचं राहणार आहे. मुंबई हे शहर जरी समुद्राजवळ असलं तरी त्याचं तापमान काही कमी झालेलं नाही आहे. मुंबईचं तापमान हे 40च्याही वर गेल्याचं आपल्याला रेकॉर्ड आढळतं आहे. यावर्षी मेमध्ये मुंबईचं तापमान हे आपल्याला वर झालेलं हे दिसणार आहे. म्हणजे एकूणच शहरीकरण आहे, वृक्षतोड आहे, क्लायमेट चेंज आहे, या सर्वाचा इफेक्ट जो आहे हा एकूण जागतिक तापमान वाढीवर झालेला आहे आणि याचा परिणाम विदर्भ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर भारत यावर झालेला आहे. तर यासाठी प्रशासनानं, नागरिकांनी स्ट्रिक्ट ज्या उपाययोजना केल्या नाही तर परिस्थिती फार गंभीर होण्याची शक्यता आहे.